नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, सगळीकडे बाप्पांचं आगमन झालंय आणि त्यांच्यासाठी गोड गोड मोदकांचा प्रसाद तयार आहे. आणि अशातच सुग्रास विनोदाच्या मिष्टांनांनी या उत्सवाचा गोडवा आणखी वाढवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, गणपतीतल्या भजनांच्या निमित्तानं लग्नाचं बाशिंग बांधायला बघतायत गावातली काही तरुण पोरं. बघूया त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का ते. यासाठी तुमच्या समोर येत आहेत तिरसाल गावातले अतरंगी गावकरी. माझो बबनो गो बाई गो, किती वाढलो माझो पोर मुंबईत जाऊन. काय रे, किती काम करशीत रे. होय 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 आये होय गे आये. हा, आज भजन कोणाकडे आहे? पेडणेकराकडे. होय काय? होय. मी काय म्हणतो, पेडणेकरांकडे भजन झालं की लगेच वाईंगणकरांकडे जायचं. करांकडे मिसळ आहे आणि भजी पण आहे ना. भजी आणि मुलात कसं या, चला लवकर. मोरे काका. अरे तू बबनची पोरगी ना ग. हो, मी पाया पडते. आज बबन आलाय काय? हो, डाडा आलेत ना. बबन आलाय. अरे बापरे, आता बबनला भेट आहे हवा. बबन हाय. ओ बबन. अरे मेल्या प्रभा. अरे अरे माझा भाव. कसं? मस्त मस्त. कधी इलस कधी. हा? अरे इलस कधी. मेलं झालं 2 दिवस. पण साखरमानी झालोस तरी ना, कुकारी काय विसरलंच नाही. तू करा कशा विसरेन? वा वा वा, छान छान. मेल्यानू भजन पेडणेकराकडे हा ना, हाय काय करतो तुम्ही हैसर इलाव, आता तिकडे जाऊन सूर लावून काय उपयोग. नाही तर काय. हा मेला बंटी ना. होय तू. मेला बंटी हा रात्रीला गॉगल लावून खाय जातस. दादानू, गाव डेव्हलप झाला ना, ह्याच्यातनं क्लिअर दिसता. होय काय? मरतत मेले, शायनिंग ही मारते. ए बन्या, हो, आज कशी वाट चुकली. नाही तर हैसर आजी मेली काय जिती आता काय बघणार नाही. नाही अजय, माका काय वाटता, गावातली म्हातारी मंडळी आहे हा. ना, त्यांची जबाबदारी तरुण मंडळींनी घेऊ कोई अशी माका वाटतं, म्हणून मी हैसर इलय. बाकी तू बरी असस नाही. माका काय धाड भरली. दहीहंडीच्या खालच्या थरक राहतोय आता पण मायता ना. माका विचारता. ए तू कुठे गेली होतीस ग शिवाली? डाडा, घरात रेंजच नाहीये. मला कंटाळा आला, सो मी बाहेर गेले. तुम्हाला रेंज होई या. तुमच्या अंगणात इथे कोपऱ्यात गेलात ना, मस्त रेंज येते. या दाखवता हैसर या. हैसर इथे कोपऱ्यात इथे गेलात ना. बाहेर किती रेंज आतच हा. आत हा म्हणजे म्हातारे, हा. तुझ्या आतल्या खोलीत केवढी रेंज हा, या मी दाखवतोय. ओके, फाईन. तुका कसा माहित रे. माका कसा माहित रे? हैसर ये. अशी काय करतेस म्हातारे? मागल्या टायमाला ना तुझं फॅन दुरुस्त करू आलेलं, तेव्हा फॅनच्या खाली उभं राहून युट्यूब वर व्हिडिओ बघितला आणि फॅन दुरुस्त केलंय. युट्यूब युट्यूब मस्त रे. तुझ्या औषधीच्या गव्हाचे पाते दुरुस्त करत होता. म्हातारे, माझ्यावर प्रेम करतोस म्हणून एवढा बोलशील. मेला. अरे ह्यांचा काय हा? दादा ओळख. अरे आहे. शिवाली हा, दादा. आपल्या गावातले आहेत म्हणते. हे बघ, हे मोरे काकांना तर ओळखते. हा हा बेटकरांचा श्रमेश. लोक मला प्रेमान बंटी म्हणतात. मला कोण प्रेम करता तुझ्यावर? हा बने बने. हाय. आणि हा शिवलकरांचा पाम्या. हाय. 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 हैसर ये. बसतय हा. नाही, ऍक्च्युली डाडाने तुमच्या सगळ्यांबद्दल मला सांगितलंय. हा. म्हणजे मुंबईला ना डाडा तुमच्याबद्दलच बोलत असतात. गावात विसरून कसा नाही, जाणार? नाही, तर- मग. दादा, काय मुंबईतनं काय खाऊ पिऊ आणलायस काय तू, हा? की फक्त सुंदरच आणलायस. काय खायला बिला चविष्ट काय आणलायस की नाही. हा वाटलाच माका मुंबईचे खाऊ खाऊ किलत. ए जा वाडगा घेऊन ये. हा. मी या जाऊ मदती. काय? कशा? मेला वाडगा आणूचा, ड्रम ना आणूचा. बस. हैसर ये. माहीत झालो भेटतो काय रे हल्ली. अरे मी- होय ना. ये बाय. काय दादानू
मुंबईत ना पण चुरमुरेत आणलं काय चुरमुरे मेल्या वाडगो मुंबईचा चुरमुरे इथलंच चांगला ए तुमका भजनक जावचं नाही एक मिनिट दादा हे ढोलकी आणि ते टाळ कशासाठी म्हणजे तू काही आपल्या घरात ठेवलंयस का अगं नाही नाही बाळा ते पेडणेकर काका नाहीत का हा त्यांच्याकडे भजन आहे आपल्याकडे नाहीये नाही नाही आपल्याकडे नाही डॅडा मला लाईव्ह बघायचं होतं भजन आणि मी कधीच बघितलं नाहीये यार मला खूप आवडलं असतं डॅडा तुला बघायचंय हो आम्ही दाखवू शकतो लाईव्ह होय आता इथे हा अरे काय दाखवू शकतो गणपती पेडणेकराकडे ह्यांच्याकडे गणपती हा पण पेडणेकर एवढा सुंदर आहे काय ते राहायला आणि गणपती तिकडे असलं तरी गवर इकडे आहे ना हा? नाही नाही ते तिका लाईव्ह बघायचा आहे ना आणि गावकरी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी हा मोरे. पुढे मागे आमचे संबंध जुळतले प्रभा प्रभा गावकरी. हा, पोरीत बघूच एक गाणं होऊन जाऊ दे एक गजर. ए, मी घेऊ गजर घेऊ मी गजर. तू गाणार आहे डॅडा अगं लहानपणी भजन गाजवले तुला नाही माहिती डॅडाचा आवाज Oh my God, I'm so ए, तसं excited. गाजर मागा, मागा. ए, गाजर. गजर घेऊया गजर घेऊया ओके हा? डॅडा एक मिनिट, एक- प्लीज प्लीज छान गा प्लीज प्लीज बने मिया काय म्हणतोय काय रे आज मिया ढोलकी वाजवलंय तर किती आहे रे तू का वाजू घेता आज माझा हात ना असं सुरसुरता अरे एवढी वर्ष मी वाजवतोय तू काय वाजवतस एवढी वर्ष वाजवतोस मग आज दम घे मी काय म्हणते, तुमच्या दोघांपेक्षा मी वाजवते ए, मेल्यानं वाजवलं तर वाज चालते तिकडे नाही. वाज चालते नाही नको नको चला उभं राहा मी उभ्यान करू जा उभ्यान करू जा माझ्या लेखी बघू जा चला रेडी आहे गणपती बाप्पा वाव डॅडा ये बाय हाऊ एनर्जेटिक आणि तुम्ही किती छान वाजवलं डॅडा आय लव्ह यू डॅडा आय लव्ह यू अगं मुंबईला गेलो म्हणून नाही ते इथे बुवा झालो हो, काय होय, बाबा? होय तर. डॅडा कमाल आहेस तू छान नाचलात दोघं पण वा डॅडा मी खूप एक्साइटेड झाले आणि मला खूप एनर्जी आली आहे मला पण गाणं गायचंय गाणं मला पण गाणं गायचंय गा गाऊ गावा गावा गाणं गाणं 1 2 3 स्टार्ट बापरे अरे काय करतो मला म्हातारे का वय आहे ना तुझा आईचं काय वाजूक लागला अरे वाजूला मोर सगळे पाहिले तिकडे जंगलात काय भारी नाचते डॅडा एनर्जेटिक आजी जीव काढल्या आवडला जीव काढलेला नाही ते काय येस आतमध्ये किचन मध्ये डाळीचा पिठला झाला असेल बरं झालं डॅडा तू हट्ट केला आणि मला इथे घेऊन आला मग नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं रे आपली संस्कृती काय असते हे अनुभवायलाच मिळालं नसतं कधी काय रे? आणि डॅडा खरंच बोललेला असतो गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला एक वेगळाच सुगंध आहे मग, वा, वा. आणि मला आता असं खरंच वाटतंय की लग्न करावं आणि इथेच सेटल व्हावं चांगली आयडिया आयडिया लय भारी आहे हो ना तुझं काय? खरात येस येवा कोकण आपलोच असा नाही म्हणजे गावात एवढी होतकरू पोरं होत मेहनती हत वाजवतात आणि आता पण तुम्ही गावातल्या पोरांचा नाच बघलास गाणं बघलास पण त्यांचा प्रेम नाही बघलास किंवा अरे जावई बापू सरप्राईज जावई बापू ओह माय गॉड ओंकी तू Oh my काय हे God. काय मध्येच हा सांगितलं नाही ते काल काम होतं ना आज म्हटलं सरप्राईज देऊ जरा आपण माझ्यावरच गाडीत नाही यायचं ना काम होतं काल मोरानू काय रे आमच्या शिवाचा होणारा नवरा नमस्कार आमच्या जावई बापू होय का? दोघं एकाच कंपनीत कामाला आहेत होय. आयटी मध्ये आयटी मध्ये आयटी आयटी मध्ये आणि कसं असतं आता आयटी वाल्यांना घरूनच काम करूचं लागतं होय ना काय? असं झालं त्यांचा वा वा चांगलं. गाईज हाय हा माझा होणारा नवरा ओंकी आणि ओंकी तुला सांगते हे इतके भारी आहेत इतके कमाल आहेत ना आता मला एक काय ते गजर काय ऐकवलं आता. हा, गजर ऐकवला त्यांनी म्हणजे इतका कमाल आहे गाईज तुम्ही प्लीज ओंकीसाठी एकदा परत
परत गाल का चला पेडणेकराकडे भाजनाक जाऊ लवकर ये बाहेर. हो येते रे येते. दादा मी वाजवलं असतं पण माझा हात दुखतायत आता. ए मेल्या पम्या पम्या चुरमुरे वय नरामलेत. IT सुंदर, अति सुंदर, थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला. वा प्रसाद काय म्हणाल? वा याला म्हणतात सागर संगीत परफॉर्मन्स. फार मजा आली. म्हणजे अलीकडं नाही मला पलीकडं नाही पांडुरंगा याच्यात एक बीटिंग टाइम आहेच आणि बीटिंग टाइम इज बीटिंग मध्ये मला अलीकडं नाही किंवा पलीकडं नाही ही एक भावना आहेच. या दोन्हीची सांगड इतकी अप्रतिम घातली की त्या फ्युजनचा एक जो इम्पॅक्ट यायला हवा तो इतका अफलातून आला की क्या बात आहे. मला असं वाटतं श्रमेश प्रथमेश तुम्ही हे प्रहसन दिलं होतं पण त्याचं क्रेडिट तुमच्या इतकंच मला असं वाटतं गोस्वामींना दिलं पाहिजे कारण ते बसवलं फार गोड पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग केलं. इतर वेळेला काय होतं की वरात आली की मग जावई बापू येतात. आज जावई बापू आले आणि वरात निघून गेली असं. फार मस्त खूप एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी. वनिता कहर डान्स होता तो मधला तुझा. कहर म्हणजे तो तू तिकडे करताना मला इकडे चक्कर यायला लागली. अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे मस्त मजा आली. खूप मजा आली. रिलेटेबल परफॉर्मन्स. थँक्यू अँड कीप इट अप. मंडळी विनोदाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःचा असा खास महामार्ग तयार करणाऱ्या हास्य महारथी समीर चौघुलेंचं नाव दिलं जात आहे एका खरोखरच्या रस्त्याला. बघूया हा सोहळा. हाय सई. आज माझा आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आहे. तुला कारण माहितीये का? हा बोर्ड समीर चौगुले मार्ग. एका मार्गाला माझं नाव देण्यात येणार आहे. Yes. साताऱ्यातल्या एका गावातल्या रस्त्याचं नाव मला लागतंय. नमस्कार. नमस्कार. जाम भारी जाम म्हणजे तुम्ही आमच्या गावात आले म्हणजे तुमचं जाम भारी स्वागत आहे. नाही आला गप्पान्या कुठेच तू तरी वाजव. ही तुमच्या गावची तुतारी आहे का? होय होय. सार्वजनिक तुतारी दिसते. अरे बापरे. ओके ना कशाला ते असं करू नका. हे आपण नमस्कार. मी तरुण तडफदार आदरणीय माननीय सरपंच श्री रोहित शेठ उर्फ सावत्य बहुमाने. अरे बापरे. हे नाव तुमचं लहानपणापासून आहे? म्हणजे शाळेत उत्तरपत्रिकेवर लिहिलं तर लगेच पुरवणी मागायला लागेल. किड्यांनो हसा की काय लागा पाहुणा येते आपलं. पाहुण्यांच्या जोगवर हसलं पाहिजे. लक्षात ठेवा अतिथी तो माती. होय होय अतिथी ते माती नाही अतिथी देवो भव असं आहे. एवढं नका ऐका काय एवढं नका हसू. काय होतंय अपमान अंडरलाईन केल्यासारखं वाटतं. सर आपण कुठलं बरं आता हे झालं असेल तर आपण आता पुढे काय करायचंय? कार्यक्रम वाढवा घ्या घ्या अन्ना घ्या दगड घ्या. पावला लागणार पावला बरं का. एक नंबर. घ्या पुढचं घ्या आता. काय करायचं आता? वडा वडा काय काय ते वडा. वडा म्हणजे वडा वडा. माझ्या आयुष्यातला खरं तर खूप चांगला क्षण आहे हा. वा वा वा. आज खरं तर एक मिनिट. काय
अहो टाळ्या थांबू आधी. समोर चौगुले, समोर चौगुले मार्ग म्हणजे ह्याच्या समोरचा मार्ग आहे तो समोर चौगुले. हे तर काहीच नाहीये. बरं समोर तर भिंत आहे, मग मार्ग कुठे आहे? हे कसं केलं तुम्ही? हे का आता लागा म्हणे असं नाही करायचं ना. कस काय बरोबर दिलं होतं. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका अरे बरं का, सर? टेन्शनचं नाही ना. नाही, काय? एवढा हे वगैरे करून आलो आणि असं हे होतं ना प्रॉब्लेम. नाही नाही सर सर तुम्ही काळजी करू नका. चुना आहे का? चुना आहे का? चुन्याचं काय करताय? अहो, चुना आहे ना. चुना आहे का तिकडे? चुना आहे का? अहो काय करताय चुन्यामुळे? बघा सर तुम्ही काय करतो बघा मी. काय डोकं आलं? आता बघा सर ह्याच्या आईला पत्रा गंजल पण वेलांटी जाणार नाही धावा. एका पावसात जाईल हो, चुना आहे ना तो. एका पावसात जाईल. काय हे सोल्युशन देताय का तुम्ही मला? पेंटरला बोलवा ना. असं नका ना करू. पेंटरला बोलवा आणि ना. आजच्याच पेंटरला बोलून घे सर, रात्रीच करून घे तू बोर्डात. माझ्या नशिबात हे असं का होतं नाही मला कळत. तेवढं चालून घ्या सर. चला पुढे तुम्ही काका ओ काका दमाला तुम्ही जरा सावकाश. हा हार बोर्डाच्या कोणत्या अवयवाला घालायचा? हे काय हार आहे? एवढं सारू कुठं साईज बघ केवढी. काय करायचं ह्या हारचं? अहो नका हे. अडकवा तिकडं कोपऱ्यात अडकवा. हा असा हार घालतात? अहो हे बाईला गजरा घातल्यासारखं वाटतंय हो. ऑड वाटतंय हो. चालतंय तेव्हा काय हळू करा. बरं झालंय का आता? माझं काम होतं अर्जंट. असं काय करता? ते राहिले ना काय? मंगोतर. मंगोतर म्हणजे? अहो ते भाषण करतात नाही का? काय? मी तुमच्या इकडे आलोय. मी कुठला कोण ओळख ना पाळत माझे रस्ते लावा. रस्ते लावा नाही, रस्त्याला माझं नाव दिलं त्याबद्दल धन्यवाद असं मी म्हणणार. रस्ते लावा असं म्हणाल का तुम्ही? ते मंगोतर बोला तुम्ही ना. मंगोतर नाही, मनोगत असतं ते. स्वतःचं मनोगत म्हणायचं असतं. थांबा ना. काय झालं? थांबा ना, म्या सांगती. तुम्ही थांबा. यांना जरा कृपया मागे घ्याल का? तुम्ही थांबा, म्या सांगती. तर आता इथं समीर चौगुलेंना मी विनंती करते की त्यांनी मनोगत बोलावं. हे तुमचं एवढंच वाक्य होतं बोलायचं? अरे बापरे, मला वाटलं काही असेल. सगळ्यांना नमस्कार. थांबा ना, थांबा. मंचावर उपस्थित मान्यवरांनाही माझा नमस्कार. याच्यात काय हसण्यासारखं मला काहीच कळत. हसण्यासारखं काय आहे याच्यात? सॉरी सर. अण्णा गबासा जरा. आज खरं तर माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आज माझ्यासारख्या छोट्या कलावंताचं नाव रस्त्याला दिलं गेलेलं आहे. ही माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे, भाग्याचा क्षण आहे. काय हसण्यासारखं काय याच्यात मला खरंच सांगा. अण्णा हसून गेला बोलू देतेस ना. ते काही बोलायला लागलो मला. त्यांना जरा प्लीज मागे करा, मला नाही आवडत. शांत राहा, बोलतायत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे तुमचं गाव बघून मला माझं गाव आठवलं. मीही शाळेत होतो गावात असताना. तर असाच रस्ता आमच्या इकडे सुद्धा होता, पण त्या रस्त्यात खड्डे खूप होते. पायाला दगड माझ्या बोचायचे. पाऊस पडायचा, पाणी तुंबायचं आणि मग शाळा बुडायची माझी. एक मिनिट, रस्त्याला पाणी तुंबायचं मग शाळा कशी काही बुडायची? अरे शाळा बुडायची म्हणजे गोगटे हायस्कूल अशी नाही हो. शाळा बुडायची म्हणजे मी शाळेत जाऊ नाही शकायचो. याला प्लीज आई लांब पाठवा ना जरा इथे. कशाला पाहिजे मी काय बोलतोय? हा काय गांभीर्य आहे ना? काहीतरी मी सांगतोय. सॉरी साहेब. माझा एक संघर्ष आहे तो सांगतोय ना मी. सॉरी साहेब. चिडू नका. नाही चिडत नाही माफ करा. तर माझा एक संघर्ष होता. त्या पायाला मला खडी पोचायची, दगड पोचायचे, तरी सुद्धा मी शाळेत गेलो, माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शहरात गेलो, तिथे नोकरी केली. सगळ्या मंडळींना मी नोकरी केली. आज हव्या त्या क्षेत्रात मी माझं करिअर केलेलं आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या पोझिशनला आहे. आणि त्यामुळेच आज तुमच्यासारख्या गावात हे समीर चौगुले मार्ग असं इथे मार्ग तयार झालेला आहे. तर हे माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. इथे खरं तर टाळ्या हव्यात म्हणजे. थँक्यू. मी माननीय सरपंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या अतिथी समीरजी चौगुळे
आणि नवीन रस्त्याबद्दल मनोगत बोलावं. वाव. पण त्याआधी मला एक कविता आली आहे, ती मी प्रस्तुत करते. तुम्हाला कविता आली आहे? बरं, घ्या करा. कविता बोलून दाखवते. ज्याणी आयुष्यात खाल्ल्या खूप खस्ता, ज्याणी आयुष्यात खाल्ल्या खूप खस्ता, ज्याणी आमचं पोट दुखवलं हसता हसता, हो त्यांच्या नावाने झालाय आमच्या गावात समीर चौगुले रस्ता. त्यांच्या येण्याने साहेब माझी बर का माझी एक नंबर म्हणजे ढँटळ आहे ना. टॅलेंटेड असं येतो. ढँटेड कुठून आणलं? टॅलेंटेड, एक नंबर टॅलेंटेड असं येतो. तुम्ही जरा प्लीज गप्पत बसा. बोला. 2 मिनिटं. ज्यांच्या येण्याने आमच्या आयुष्यात कॉमेडी फुले, हो आमच्या गावात आलेत समीर चौगुले. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला, एक मिनिट. खुला. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला. सर, रस्ता झाला खुलाला चौगुले जुळत नाहीयेत. चौगुला घेऊ का? याचं काय करायचं? नाही अगं बोल बिंदास. हे बघ कवीनी कुठल्या प्रकारचं बंधनात अडकायचं नाही. तेवढा बिंदास बोल तू. हा एक नंबर ते जिंदालाल आहेत. जिंदालाल नाही हो, जिंदा दिल आहे. असं जिंदालाल आहे मी. याचा अरे नाही चिडत नाही. मारेन रे ह्याला मी. चिडू नका ना, चिडू नका. सांगा ह्याला. माझी कविता आहे पुढे. ऐक. ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला, म्हणूनच रस्त्याला नाव दिले समीर चौगुला. झालं का रस्ता येण्याने एक आहे शेवटचं. रस्ता येण्याने गावात किती सुखसोयी आल्या, रस्ता येण्याने गावात किती सुखसोयी आल्या, आमचा मुजरा घ्यावा चौगुले समरून ल्याल्या. अरे ही कविता आहे तुमची समरून आल्या. असं थोडं बस करा हो तुम्ही. मला मी जातो. बस करा. करू नका तुम्ही कार्यक्रम एवढा. अरे मुद्दा तो नाही हो. तुम्ही आले काही बोलताय तुम्ही. नाही तुम्ही चिडू नका. तुम्ही एक तर तिकडे चुकवलं ते कसं दिसतंय बघा ते. केलंय मी आता ती. चिडू नका. आज करून घेतो चिडू नका. तर मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी मनोगत बोलावं. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या या छोट्याशा गावात आज एवढा मोठा माणूस आलेला आहे. कारण पण तसंच आहे. आज या रस्त्याला ह्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. वा. चौगुले साहेब, ह्या रस्त्याला तुमचं नाव का दिलं? मला तुम्ही दिलं ना. माझं काहीच नाही. का दिलं? कारण तुमच्या विनोदामुळं, तुमच्या हसवण्यामुळं जसे आमच्या आयुष्यातली दुःख दूर झालीत, तशी या रस्त्यामुळं या गावकऱ्यांची दुःख दूर झालीत. हे रस्ता 2 गावांना जोडणार आहे. बरं. त्यामुळं आम्हाला खूप बरं वाटलंय तुम्ही इथं आलाय. मला आनंद. मस्त भाऊ. चौगुले साहेब, तुम्हाला सांगतो, आहे का अजून? आज या ठिकाणी इथं काय नव्हतं. म्हणजे ह्या रस्त्याला नावच नव्हतं. काय हो? नावच नव्हतं. रस्ताच नव्हता. या ठिकाणी फक्त सकाळी सगळे नैसर्गिक विधी करायला यायचे आणि ते करता करता तुमची स्किट बघायची. त्यामुळे रस्त्याला समीर चौगुले मार्ग नाव देण्यात आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, कुठल्या बी झाडा मागे जा, दगडा मागे जा, सगळ्यांकडून नुसते हसण्याचेच आवाज. एक मिनिट. तुमच्या स्किट मध्ये नसतंय का ते टॉईंग टुईंग प्रुक दगडाच्या मागणं असे आवाज यायचे. एक मिनिट. आम्ही मान्य करतो. आम्ही टॉईंग करतो. प्रूक हा तुमचा लोकल आवाज आहे. हे आमचा काही संबंध नाहीये. नाही खरं सांगतो, मी स्वतः इकडे डबा टाकायला यायचो. काय बोल? खरं असं टंबरेल घेऊन यायचो का नाही. टंबरेलला असं मोबाईल लावायचो आणि स्किट बघायचो. तुमचं स्किट चालवते हमरेक तुमरेक असलं का डायरेक्ट प्रेशर माणूस मोकळा. काय बोलताय तुम्ही? अहो नाही खरं सांगतो, एक दिवशी आलो टंबरेल घेऊन, मोबाईल लावला, अयो बॅटरीच डाऊन झाली. कुतून जीव गेला हो. झालंच नाही. घरी गेलो, बॅटरी चार्ज केली, परत टंबरेल घेऊन आलो, लावला आणि मग ते हमरिक तुमरिक मोकळा. वा. अरे तुम्ही काय बोलताय? तुमचा विनोद आहे ना, लय गुण आहे हो. डायरेक्ट माणूस मोकळा. अरे काय बोलतोय हा? खरंय साहेब.
अहो तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनी तर माझ्याकडे डिमांडच केलेली आहे. हा हे असं टमरेला मोबाईल लावून बसण्यापेक्षा तुम्ही समीर चौगुलेंना चिता आणा, आपण लाईव्ह प्रोग्राम बघू. अरे काय डोकं फिरलं काय हे सगळे बसणार आणि मी करत बसणार त्यांच्या समोर काय नका करू प्रेशर येत अरे ह्याला मागे करा अरे तुम्ही काय अपमान करताय माझं कळतंय का तुम्हाला खरंय साहेब, खरंच खरंय. तुम्हाला सांगतो तुमच्यामुळे लोक वेडी झालेली आहेत गावातली. म्हणजे पार तुम्ही जिथं चाल तिथं इकडे विचारा की समीर चौगुले, समीर चौगुले, समीर चौगुले, समीर चौगुले, सगळीकडे नुसतं समीर चौगुलेच. तुम्ही कुठल्या बी दुकानात जावा, दुकानात गेलं की चॉकलेटाच्या भरणीवर दुकानदार मोबाईल ठेवतोय, समीर चौगुलेला बघतोय ना हसत बसतोय. तुम्ही टेलरकडे जावा, मशनीला मोबाईल लावून ठेवतोय, समीर चौगुलेकडे बसतोय ना हसत बसतोय. तिकडं त्या सदऱ्याचा जम्पर झाला तरी चालतोय, पण ह्यो आपला हसतच बसतोय. तुम्ही कवा शेताव या की आमच्या शेतकरी जेव्हा नांगारतोय की नाही, नांगारताना बैलाच्या 2 शिंगातच मोबाईल लावून ठेवतोय आणि तुम्हाला बघून हसत बसतोय नांगारताना. तुम्हाला सांगतो कावा कावा तर बैल बी मागं बघते ती. बैल हसतो जो बापाने बैल हसताना बघितलाय. काही बोलाल तुम्ही ऐकतो म्हणून बस करा हे आता सांगतोय. खरंच तुमचं नाव एवढं मोठं आहे सर. हे बघा माझं नाव लागलं इकडे हो. इथे ते नैसर्गिक विधी ह्याच्या पुढे करायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला मुद्दा- त्याचं मला चालणार नाही सांगून सर, ठेवतो मी त्याच मुद्द्यावर येतो. लक्षात ठेवा गावकऱ्यांनो, मी तुम्हाला आज सांगतोय की ह्याच्या पुढं समीर चौगुलेवर कोणच डबा टाकणार नाही. समीर चौगुले स्वच्छ राहायला पाहिजे. अरे काय बोलताय तुम्ही मार्ग म्हणा ना तुम्ही मार्ग अरे ते चिडून काय का चिडू नको काय तुम्ही समीर चौगुले मार्ग म्हणा ना तुम्ही समीर चौगुले टाकायचा नाही काय अर्थ होतो त्याचा नाही नाही सर, आता तेच बोलतोय मी. हा. बघा ना, म्हणजे आता मी इथे सगळं सुशोभीकरण करणार आहे. सर तुमचे जसे केस आहेत तसे समीर चौगुलेवर सगळे कारंजे लावणार. वा 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 तुम्हाला सांगतो डांबरीकरणाचं काम असं करतो ना, समीर चौगुले गुळगुळीत दिसला पाहिजे. मार्ग कोण बोल मार्ग बोल ना हा, तेच बोलते सर. तुम्हाला सांगतो पावसाळ्यात केवढे प्रॉब्लेम, पावसाळ्यात सगळीकडे पाणी तुंबते, पण मी शब्द देतो गावकऱ्यांना तुम्हाला, मी समीर चौगुलेला ह्याच्या पुढे तुंबूनच देणार नाही. समीर चौगुलेचे सगळे खड्डे हुडकून हुडकून डांबरानं बंद करणार आहे. माझा शब्द आहे तुम्हाला. अरे अक्कल आहे का तुला बघात बसून सांगतोय अरे मार्ग बोल ना मार्ग फक्त समीर चौगुले नाव घेतोस तू मार्ग बोल तर समीर चौगुलेची मार्ग हे अरे तू मार्ग काय झालं सर? समीर चौगुलेचा मार्ग ना ची कुठे वापरतो काय डोकं भरून टाकेल नुसतं नाही पाहिजे वा वा खूपच छान संकल्पना आणि परफॉर्मन्स मस्त. सई एक नंबर परफॉर्मन्स होता, फार मजा आली. समीरदा हे मार्ग वगैरे सोडून दे तू. मी अशी प्रार्थना करते की अख्ख्या खंडाला तुझं नाव लागू दे ये कुठल्या वा वा सई. तरी. एवढं तुझ्याकडे भरभरून टॅलेंट आहे आणि एवढा तू गिफ्टेड आहेस. अरुण दादा हे अण्णा कुठे होते इतके दिवस? नवीन हंगामात अण्णा आले तर ते अण्णा सगळीकडे जायला पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. फारच आवडले अण्णा. चेतू खूप मस्त लँग्वेज पकडलीस. सावत्या भावा ए पश्चिम महाराष्ट्राचा छावा दिसायला. कंडा कंडा सावत्या खूप खूप चिकणा दिसतोयस आणि खूप तुला या तुझ्या पर्सनॅलिटीला हे कॅरेक्टर खूपच सूट करतं आणि ते मस्त तू वठवलंस. मजा आली मस्त. मंडळी तुम्हाला एखाद्या गोष्टीतली काही माहिती किंवा ज्ञान नसेल तर अशा प्रसंगी फाजील आत्मविश्वास तुम्हाला भरपूर मदत करू शकतो. याच गोष्टीचा प्रत्यय देण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर. हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम, हाय हाय. मी जेव्हा केव्हा बोलायला येतो तेव्हा माझ्याकडे गुड न्यूज असते ऑलवेज. नाही मला
पुढे सोफ्यावर नाही बसवत आहेत, पृथ्वीकलाच बसवत आहेत. ठीक आहे. नाही, मी रिलेशनशिपमध्ये पण नाही आहे, अजूनही मी सिंगल आहे. हाय प्राजू, कशी आहेस? प्रयत्न एक हलका. नाही, नथिंग असं काय नाहीये. एम टाउन मधली न्यूज आहे की मी डिरेक्टर होतोय. डिरेक्टर, मी आता सिनेमा डिरेक्ट करणार आहे. अरे, एक ऍक्टर ऑलरेडी डिरेक्टर आहेच, दुसरा ऍक्टर होऊ पाहतोय. म्हटलं मी पण एक त्यात डुबकी मारून घ्यावी. सर, डिरेक्टर म्हणून एक मी महत्वाचं काम केलेलं आहे, ते म्हणजे फुकटात लोकेशन मिळवणे. आलोय काकाच्या गावी, मस्त 10-15 लोकेशन्स बघितली आहेत, मस्त इथेच थांबलोय 5 दिवस. जरा स्क्रिप्टिंग बिक्टिंगवर काम सुरू आहे. काय, लेखक पण मीच आहे. फक्त हिरो मी नाहीये. प्रोड्युसरला माझ्यापेक्षा जास्त विराज जगताप आवडला. सो विराज जगताप हिरो आहे. आणि मी सई मॅमना विचारलं होतं विराजच्या अपोजिट काम करायला, पण विराज नाही म्हणाला. म्हणून आता मी मोनल कडलकला घेतलंय. ओंक्या, ए ओंक्या, काका या काय इथे बस. ऐका नाही निवांत. अरे आरामात, एकदम आरामात, मस्त. आबळ बघितलंयस का कधी असं शहरात? नाही. नाही का नाही? असंच असतं इथं गावात. जेवण कसं होतं? लई मी नॉर्मलच. एकदम मस्त होतं, एकदम मस्त. चाललंय का फर्मसच असणार जेवण. काका. गावचं जेवण आहे, गावचं. इथली चटणी तिखट असली ना तरी जेवण गोड आहे. काही अर्थ नाही या वाक्याला काका. हा म्हणजे तसं नाही रे, पण म्हणजे आहे का नाही जेवण भारी? मस्त. असं असते. खूप जेवलोय काका. आता एक मस्त पडी टाकतो. नाही 2 तासाची. झोप तू कशाला रे? अरे थांब किंवा यायच थांब. ती आमची पाहुणी आहे, ती गावातली भाऊकीतली. कोण? शामराव. ती फॅन आहे ती रे तुझी. येतील 10 मिनिटं, थांब त्यांच्यासाठी. थांब काका, 10 उद्या करूया ना. थांब रे, थांब. ती शामराव येते त्याच्या पोराला घेऊन. त्याच्या पोराला तुझ्या ह्याच्यात ही करायचंय ती कर. कशात काय करायचंय? अरे ती करतो ना तू, हास्य जत्रा. हा, त्याच्यात त्याला ती ऍक्टिंग करायची आहे, ती कर. हो काका. नाही म्हणू नको रे. हे बघ, ती आपली नात्यातली आहे, ती भाऊकीतली आहे, ती त्यांना करावं लागतंय तर गावात ठेवत्या. ती लक्षात ठेव. गावात कसं चांगलं मानपानानं राहावं लागतंय. हा? त्याला कर. ती येईल आता माझा दोस्त श्याम राजपूत, आणि त्याचा पोरगा येईल श्रमेश बेटकर. श्याम राजपूतचा मुलगा श्रमेश बेटकर. हा, आरती त्याचा बाप आहे का नाही श्याम राजपूत, ती हाय खानदेशातलं. आणि त्याचं पोरग आहे का नाही, ती रत्नागिरीत वाढलंय मामाकडं. दिलंय म्हणाव त्यांना लॉजिक. चला पुढे. चाल रे बोरे, चल. आलं बा आलं. अरे राम प्रताप हो. या शामराव या बसा इथं या. अरे बाप. आम्ही अरे प्लीज पाया वगैरे दाद्याला भेट. आम्ही नेहमी बघतो बरं का तुमचं. ते एकदम बलतब भारी असतं बा. काय ते नाही का ते हास्य जत्रा. या गावात अशी पूर्ण वाक्य कोणी बोलत नाही वाटत. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सगळं बघितलंय सर. तुम्हाला फॉलोच करतो सर. अरे नको, एवढं नको. आणि तुम्ही तो म्हणजे यमडूड त्याचा रोल काय करता बा? करते देवडूड करतो मी. काही फरक नाहीये बा त्याच्या. बस शामराव बसा. या इथे बसा इथे. शामराव, त्याचा तुम्ही तो यमडूड बघितलाय, त्याचा सोटू बघितलाय का? मग बघितलाय ना. मी सोटू नाही करत. मी का वाटतो विराज जगताप लोकांना? मी ओंकार, मी सोटू नाही करत. करतोय शामराव, तुम्हाला सांगतोय. सोटू करतोय, तात्या करतोय, मामा करतोय. मग त्याला एस फॅक्टर म्हणतात तिथं. ओंक्या काय ती गाणं गा तुझं. तू दूर का गाणं गा. ते माझं नाहीये. ते ओंकार भोजनेच. लय याला दुसऱ्याला द्यायची आवड. असं का? स्वतःवर घेत नाही, दुसऱ्याला देतय सगळं. तू हेच करतय तर. नाही, असं माझं नाही. श्याम्या, लय मोठा माणूस तिथं शहरात. असं का? केवढं केलंय त्यानं. अरे बापरे. आपण माग फैजाबादला गेलतो बघ.
हा ते नारायण आप्पा त्यांच्याकडे हा नारायण त्यांच्याकडे ना ती नारायण आप्पाची तुला सांगू नारायण आप्पाचं साडू आहे ती साडू त्या त्यांच्या साडूच्या मेवण्याच्या चुलत्याचं कोणतरी साहेब आहे ती सोनी मराठे साहेब असं का ती सोनी मराठे साहेब भेटले याला हा ती म्हणले काय करायचं यो म्हणला हास्य जत्रा करू तवा कुठं ती तयार झाली ती ह्याचा कार्यक्रम आहे हास्य जत्रा ह्यो म्हणला करायचा तवा ती करायला तयार झाली ती असं का वा. ए श्रम्या दाद्याकडनं शिकायचं बरं मी मी सगळं ती करतय तू त्याचं ऐकलं ते तुला हास्य जत्रेत घेणार कळलं का हा? ही करतय तर काका. लय केलंय तिथं काका काका इथे बोल की असं काही हे नाही हा काका काय सांगताय तुम्ही हाय ती सांगतोय रे नाही आज कोण सोनी मराय असं काही नाहीये ते यार दमनचं एक स्केड्यूल झालं जरा मी जरा जेल झालो ते खूप आहे कळलं उगाच तुम्ही काही यांना सांगू नका कळलं का हे यांनी जाऊन बाहेर पसरलं आणि ते हास्य जत्रावाल्यांना कळलं नाही हे असलं काही मला काढणार नाही मला रोज काढतील ते नका काही करू, असं काही खोटं नाही उगा आपलं काहीतरी बोलतोय ह्यो. नाही. ह्याला तुला सांगतो शामराव ह्याला हे मोठेपणा लय विनय लय ह्याच्यात विनय लय मोठा भाऊ आहे का नाही हा विनय मोठा रे. भाऊ आहे माझा विनय मोठा नाही, भाऊ आहे. नाही. असं काही नाही गप्प आहे. असं काही नाही काकाला असं बोलशील काय याचं काय तुला सांगतो शामराव ह्याला लय असं ती आहे बाबा मी मोठेपणा लय आहे त्याचा. अच्छा, मोठेपणा ती आहे. हे नाही करत पण ह्यानंच केलंय तर सगळं ही सगळं करत ए बस की वंक्या मी बसतो. आपल्या गावातले भाऊ कितलं तर त्याला दी ऍडव्हान्स दे त्याला चल कसला दी ऍडवाइस काका ऍडवाइस दे की ती पण दे की दे काय काय करतोस तू काय करतोस सर ऍक्च्युली मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर आणि मी 3-4 शॉर्ट फिल्म पण केल्यात केलंय त्यानं करतोय थोड्याशा पथनाट्याचा पण अनुभव आहे करते एकांकिका वगैरे काही केलंयस हा सर मी करतोय किती का नाही करणार हा ओय श्रम्या हा. दाद्या काय सांगते नाही. हा? करायच्या हा, एकांकिका करायच्या अरे ती लय मोठं माणूस आहे रे बाबा ती शामराव लय केलंय त्याने असं का तिथं तुम्हाला सांगतो ती पुढे बसते ती नाही का दोघं हा ते बसतात आठवतंय का कोण मग त्यो पुण्याचा टॉम क्रूज आणि सांगलीची जेनिफर लोपेज नाही हो ते प्रसाद ओके आणि त्या सई तामनकर मॅडम तीच की ते दोघांचं म्हणजे तुम्हाला सांगतो शामराव ती दोघं आहेत का नाही त्यांचं करिअर झालं होतं शटअप गुड नाईट असं का ते कामच नाही दोघांकडे बापरे. दोघांनी ह्याला फोन केलाय वंक्याला विचारलंय म्हणे सर काम द्या काका. नाही सांगू दे रे बस असं नाही काय असं खरंच काही नाहीये ती प्रसाद काय का नाही पुण्यातनं फिरायचं मुंबईला ह्याच्याकडे मला काम दे ह्याला दया आली अरे वा वा मी म्हणलं दोघांना या काम देतो तुम्हाला या माझ्या कामात या बाईच्या कळली म्हणली मला स्टेजवर काम करायचं आहे मग हे म्हणला होय तिकडे तिथं बसायचं 2 खुर्च्या टाकून देणार हसायचं काम करायचं नाही काका, असं काही नाही. असं इथं seriously stage वर काही नाही. नाहीये. खोटं आहे. हे खोटं आहे. नाही, कसं आहे? मी कोण देणार त्याचं काम ह्याचं लय चालतंय तर असं का? हो करतोय सगळं तर ती पोरगी बसती कोपऱ्यात ती ते प्राजक्ता माळी ती नाचे मयुरी तीच ती तुला सांगतो शाम्या गोरेगाव स्टेशनला रडत बसली होती पोरगी बसली होती लय रडत होती असं का ह्यानं बघितलं ट्रेन मधनं उतरला आणि तिला म्हणलं ए झिपरे इथे ये." ती बाया बावचाळली इथं तिथं बघती म्हणलं ए झिपरी कोण तू जायस ना इकडे ये ती आली रडत म्हणला का रडतोस काका तर ती म्हणली मला डान्स करायचा आहे मला शो मध्ये कुणी घेणं झालंय म्हणला माझ्या कामात ये काका माझ्या कामात डान्स कर काय बोला चालायचं ती सगळं करते का नाही वायरिंग सगळं हे बी शिकवलंय त्यानं वा 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 बोंक्या लय मोठ्या मनाचं आहे त्या इथे या सगळ्यांना तुम्ही, इथे या तुम्ही. हे करतोय तर सगळ्यांचं चप्पल घाल. इथे आधी हे करतोय इथे या तुम्ही. काय चाललंय तुमचं तू केलं सांगायला नको मी लोकांनी. नाही केलं मी कोण प्राजक्ताला डान्स शिकवणार आहे तू म्हणला नव्हता का तिला मी- डान्स? मी नाही म्हटलो मी म्हणालेलो ती मला डान्स शिकवते ती आणि मी प्रसाद सरांना काम देतोय तुम्ही काय बोलताय नका असं बोलू मला फोन येणार असेल पिक्चर साठी तो पण नाही येणार प्लीज सही तामणकरांना मी काम दिलं ते नाही का बसवलं मी दिलं काम अरे त्यांना 8 दिवस बघता यावं म्हणून मी हास्य जत्रा जॉईन केली मी त्यांना काम देतो नका असं बोलू प्लीज असं करू नका
नॉर्मल सांग मला गाईड करायचंय ना मी ते करूया ना नका करू. याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको ह्यांच्या बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका म्हणजे विनय मोठा आहे याचा बाकी काय नाही बस, म्हणजे बस ही करतय रे सगळे बरं मी काय बोलत नाही तू त्याला हे कर ते मगाचपासून डायव्हर्जन दे त्याला चल डायव्हर्जन नाही डिरेक्शन दे असं आहे ते मध्ये किती पण दे बरं ऐक ना मित्रा तू ना एकांकिका वगैरे कर तू स्पर्धा वगैरे कर दाद्या सांगतो ते ऐकायचं हा? ती केल्या दाद्याला फोन करायचा दाद्या तुला हास्य जत्रेला नेतो. ह्याचं तेवढं तुझा दादी आहे तो म्हणून तुझ्यासाठी करेल नाही तर कुणासाठी करत नाही त्यो ह्याच्या हातात आहे सगळं तुला काय बाबा काय डायलॉग कोण बोलल तिथं कास्टिंग कोण करल नट कोण निवडेल सगळे हे बघतय रे सगळे बाकी कोणाच्या हातात काही नाही नाही पण मी ते एका पेपरात असं वाचलं होतं बा तिथे गोटे मोस्वामी आहेत ना त्यांच्या हातात मोठे गोस्वामी गोटे मोस्वामी नाही ते मुळात बोलायला किती कठीण आहे गोटे मोस्वामी ते बरोबर बोलतात गावाच्या मोठे सॉरी मला एकदम राग आला शेवटी मोठे सर गोस्वामी सरांबद्दल असं नका बोलू. नाही त्याला दाद्याचा प्रवास झालाय त्याची चिडचिड झाली तर चिडत नाही तू हरकत नाही सॉरी मोठे गोस्वामी ते आहे दाद्या चिडू नको काका लागतोय तुझा चिडू नको चिडत नाही शामराव नाही नाही पोरग जरा हे झालं नाही, ते आहे ठीक की आहे, ती आहे ठीक ती दोघं तुम्ही म्हणला का नाही शामराव? ती मोठे गोस्वामी आहे ती हाताखाली कामगार ठेवले ती नाही असं काही इथं काय आहे बस की रे त्यांना सांगू दे ह्यानं काय केलंय त्यासनी कामं नव्हती वयपिन वाढले तर ती कामाला ठेवून घेतलेली ती पांढरी कशी आहे ती ती काय सफेद सिमेंट आहे रे सिमेंट गमिले उचलतात तिथे हे करते सगळं नाही तसं काही नाहीये अरे तुम्ही काय करताय अरे तुम्ही नका ना बोलू काका काहीतरी यार हे बाहेर पसरलं ना मला तिकडे सिमेंट घेऊन चालायला लागेल तुझ्या हाताखाली काम करते माझ्या हाताखाली कोण नाही काम करत काका काय बोलताय तुम्ही जरा थांबा प्लीज थांबा गप्प बसा तुम्ही भाई बघा मी नॉर्मल ऍक्टर आहे मी नॉर्मल ऍक्टर आहे तिकडे मी त्याचे पैसे घेतो ती प्राजक्ता तिकडे अँकर आहे ते सई मॅम प्रसाद सर तिकडे जजेस आहेत असे सगळे आम्ही वाटून घेतलेली आहेत काम आम्ही एकत्र काम करतो सगळे आम्ही कुटुंब आहोत असं कोणी एकटा तिकडे असा मोठा नाहीये कळलं का मोठेपणा आहे तुमचा अरे नाहीये मोठेपणा काका माझा आम्ही हे खरं सांगतो आहे सगळं कसला मोठे यात काय मोठेपणा असेल मला खरंच काही कळत नाहीये आता मी पण इथे आहे ना तिकडे शूट सुरळीत सुरू आहे असं का कोणामुळे काही कोणाचं अडत नाही तिथे कळलं का म्हणजे ऑडियन्स पण अरे एक बाबा दिवस मी नाही दिसलो तर लोक म्हणतात की अरे हा का नाही दिसला पण शो बघतात कारण त्यांचं कार्यक्रमावर प्रेम आहे हे लक्षात घ्या तुम्ही काहीतरी प्लीज नका बोलू तुम्ही तिकडे आम्ही कार्यक्रम एकत्र कसा चांगला व्हावा ना ह्यासाठी काम करत असतो कोणा एकट्यामुळे कार्यक्रम कसा मोठा होईल हे नाही बघत आम्ही प्लीज थांबा जरा तुझं काय ऍक्टर व्हायचंय ना ऍक्टर व्हायचंय तू इथे काय सांगतो ते ऐक दाद्या बारीक तुम्ही तिकडे माझं काय तर ऍक्टर व्हायचंय ना तर ऍक्टर म्हणून आपल्याला काय करता येईल ना काय ग्रो करता येईल काय प्रोग्रेस करता येईल ह्याचा विचार कर हास्यचित्र हे ध्येय नको ठेवूस रे पुढे खूप मोठमोठी ध्येय आहेत नाटक कर ना फिल्म्स कर वेब सिरीज कर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघ आधी मुळात ऍक्टर म्हणून वाच बघ प्रगल्भ हो आणि मग या फील्डमध्ये एंटर कर मग काय हास्यचित्राचे ऑडिशन्स असतातच लोक जाणार आहेत काय काय एक महिना 2 महिना तेव्हा तुला बोलवतील डोंट वरी पण त्यासाठी ऑडिशन दे त्यासाठी ऑडिशन दे सर मला ऑडिशन असेल तेव्हा सांगा मी नक्की सांगेन हा फक्त एक काम कर काय सर तुझ्या बाबांपासून आणि माझ्या काकांपासून लांब राहा सर ऍक्च्युली मी बाबांपासून लांब होतोच आता काकांपासून पण राहीन गुड कळलं ना तुला ही करतय रे दाद्या सगळं करतय अरे दाद्यानं लय लोकांना मोठं केलंय की आमिर हाडकर आहे का नाही त्याचं करिअर झालं होतं शट अप गुड नाईट तर ह्यो त्याला म्हणलं शेअर मार्केटमध्ये गुंतव भन्नाट होती कॉन्सर्ट आणि खूप छान परफॉर्म केला बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा वा 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 काका मला वाचवा ओमकार आम्हाला दोघांना तू लांब ठेवायचा प्रयत्न करतोयस इथे हास्यजत्रेच्या मंचावरच तू आम्हाला इतकं दूर लोटतोयस किंवा इतकं अंतर ठेवतोयस तर
काही दिवसात मी तुला माझ्या चित्रपटात कास्ट करायचा विचार करत होतो, पण आता काय करायचं मला खरोखर मला चिंतेत टाकलंयस तू. मला प्रश्न पडलाय, पण ती चिंता दूरही तूच केली आहेस तुझ्या परफॉर्मन्सनी. त्यामुळे नक्कीच मी तुला कास्ट करायचा विचार करीन ओमकार. वंडरफुल बहारदार परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अतिशय आवडली आणि पृथ्वी तुझ्या भुवया खूप आवडल्यात मला. मस्त कॅरेक्टर होतं पीपी आणि तू ते छान वठवलंस. राऊत, तू जर का 8 दिवस मला बघण्यासाठी हा शो करत असशील तर आय लव्ह यू टू. श्रमेश, मस्त थोडासाच पार्ट होता, पण तुझी घालमेल, तुझी बेचैनी सगळं न बोलता तू बॉडी लँग्वेजमधनं तुझ्या दिसलं आम्हाला. श्यामदादा, केस खूपच भारी दिसतात. मजा आली गाईज, सुंदर. मंडळी, विनोदाचा हा उत्सव असा सुरू राहणार आहे, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.